सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या बलगवडे गावामध्ये आतापर्यंत एकही मतदान झालेलं नाहीये। सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी बलगवडे या ठिकाणी अद्याप एकही मतदान झालेलं नाहीये। राज्यामध्ये एकीकडे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होत असताना सांगली जिल्ह्यातील बलगवडे गावात मात्र आजपर्यंत आतापर्यंत 12 वाजून गेलेले आहेत, एकही मतदान झालेलं नाहीये। बलगवडे गावातील या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये हे मतदान केंद्र उभारण्यात आलंय। मात्र या गावामध्ये अगदी गावाजवळ असलेला एक जी गावाची जमीन आहे त्या गावच्या जमिनीमध्ये सोलर प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड काही दिवसापूर्वी झालेली आहे आणि या वृक्षतोडीच्या निषेधार्थ हे संपूर्ण गावानं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार या निवडणुकीवरती मतदानावरती टाकलेला एकूण दिसून येतो। आणि त्यामुळेच आपण पाहतोय या गावातील जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरती सकाळपासून खरं तर शुकशुकाट आहे। एकही मतदार या मतदान केंद्रावरती सकाळपासून आलेला नाही। आता 12 वाजून गेलेले आहेत आणि एकूण जो ग्रामस्थांचा जो आरोप आहे की मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड ही सोलर प्रकल्पासाठी ग्रामस्थांचा विरोध झुगारून या ठिकाणी झाली। जवळपास 10 लाखांचा जो खर्च आहे हा 10 लाखांचा खर्च जो आहे या झाडे लावण्यामध्ये तो देखील वाया गेलेला आहे। आणि त्यामुळेच आता प्रशासकीय पातळीवरती अनेक अधिकारी या गावातील ग्रामस्थांची येऊन भेट घेत आहेत, मात्र तोडगा निघत नाहीये। आणि त्यामुळं आता दुपारी 12 वाजून गेलेले आहेत। हा जो बलगवडे गावातील ग्रामस्थांचा जो बहिष्काराचा निर्णय आहे तो कायम राहतो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, बलगवडे, तासगाव, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.